भीमाशंकर हे नाव ऐकताच तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते घनदाट अरण्य आणि त्यात वसलेले शंभू महादेव। भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर हे प्रसिद्ध देवस्थान आहे। लाखो भाविक याला भेट देत असतात। सह्याद्रीच्या मुख्य रांगेत हे देवस्थान असल्याने खालच्या कोकणातून बरेच भाविक शंभू महादेवाच्या दर्शनासाठी पायी सह्याद्रीची चढाई उतराई करत असतात। त्यामुळे आपल्याला या भागात बऱ्याच घाटवाटा पाहायला मिळतात। त्यातील जास्त वापराच्या वाटा म्हणजे गणेश घाट आणि शिडीची वाट। या वाटा खालच्या खांडस गावातून वरती घाटमाथ्यावर चढून जातात। तर आज आपण आणखी काही सुंदर घाटवाटा बघणार आहोत की त्या वाटांनी तुम्ही भीमाशंकरला खालच्या कोकणातून ट्रेक करत जाऊ शकताय। त्यातील पहिली वाट म्हणजे पावल्याची वाट, जी खालच्या रचपेच्या धनगर वाड्यातून पदरात चढून येते। ती करत आज आपण घाटवाटांचं रक्षण करता पदरगड भटकंती करणार आहोत आणि मग पेडा घाटाने वर घाटमाथ्यावर जाणार आहोत। आजची दुसरी वाट आहे एक नाळवाट, ती म्हणजे माथ्यावर येळवली गावातून खालच्या रचपेच्या धनगर वाड्यात उतरणारा आंबेनळी घाट। भीमाशंकर अभयारण्य परिसरातील 3 घाटवाटा आणि 1 किल्ला असा हा भन्नाट ट्रेक असणार आहे। चला तर मग या धमाल घाटवाटांच्या भटकंतीला सुरुवात करूयात। आता आमची आवरावर झाली, परत इथंच येणार आहे, त्यामुळं जेवढं लागते तेवढंच सामान घेतलंय। बाहेर वातावरण एकदम क्लिअर आहे। तेव्हा इकडे नाखिंदावरच्या पवनचक्की दिसत आहेत। इथं समोर कोथळीकडे। आता आपण थोड्याच वेळात निघूयात, ट्रेकला सुरुवात करू। हा बघा, घराच्या मागेच आपल्याला पदरगड दिसतंय। आता आजींनी मस्त चहा ठेवलाय आपल्यासाठी। आजीला काय होत नाही, त्यामुळे आज आम्हाला जेवणाचं बघायला लागणार आहे। मस्त फक्कड चहा मारायचा ना, तर ट्रेकला सुरुवात करायची। घ्या तुम्ही, येतो आम्ही वरून जाऊन। तर आपण काल रात्री इथं स्टे केलेला। हे मामा आहे तिथले। आता त्यांची पोरं लहू आणि अंकुश काय भेटले नाहीत आपल्याला, त्यांचंच नाव करून आपण इथं आलेलो राहायला। तर हा राजप्याचा शेवटचा धनगरवाडा आहे। एक किती 4-5च घरं दिसत आहेत बघा इथं। आता इथूनच आपण ट्रेकला सुरुवात करणार आहे। इथं समोर पदरगड आहे, तर आपण पावल्याची वाट चढून या पदरात जात मग पदरगडाची चढाई करून परत उतरून मग पेढ्याच्या वाटेने आपण घाटमाथ्यावर जाणार आहे। आणि मग येताना आपल्याला या बाजूला बघा, इथं आतमध्ये खाच आहे, आंबेनळीची वाट, आंबेनळीची नाळ आहे म्हणजे ती। तर ती उतरून आपण परत इथंच येणार आहे। स्टार्ट आणि एंड पॉईंट आपला हाच आहे। तर असा आपला आजचा दिवसाचा प्लॅन आहे। तर आता आपण ट्रेकला सुरुवात करूयात। अरे बारके, कितवीला आहे शाळेला? सुट्टीला आलाय का? कुठे आहे शाळेला? भिवपुरी। येतोय का वर? चला बाबा, येऊ का? वाट इकडे पूर्ण गवताने झाकलेली आहे, अजिबात दिसत नाही वाट। बघा, ओढा लागलाय। तर आता इथं पदरगड आहे आणि ह्या खाच्यातून आपली वाट वरती जाते, पावल्याची वाट। ती आपल्याला थेट पदरात घेऊन जाईल। या खालच्या रानाला वाटांचं जाळ आहे बघा, त्यामुळे थोडी चुकामुक होतीये। वाट चांगले मळलेले पण नाहीत। गाचपानातून आता योग्य वाटायला लागले आम्ही। आपण धनगरवाड्यापासून सुरुवात केली, तिकडून वाट म्हणजे बऱ्याच वाटा आहेत आणि थोडी चुकामुक झाली आमची,
पण नंतर पुढे आल्यानंतर एक खालून म्हणजे बहुतेक रचपेतून आली असेल वाटती, चांगली मळलेली वाट सापडली. आता अजिबात टेन्शन नाही कसलं. पूर्ण झाडी भरला जंगल पट्टा आहे. वाटेत ठिकठिकाणी आपल्याला बघा हे रचलेले दगड दिसत आहेत. वन विभागाने पाणी अडवण्यासाठी लावले असते. इथे एक पाटी आले काय रे. बघा हा दुसरा ओढा लागला आता आपल्याला. आता आपण थोड्याच वेळात त्या नाळेत प्रवेश करू. म्हणजे झालंयच समजा. हे काय ही खाच, या खाचातून आपल्याला वरती जायचे. वाट आता चढणीला लागली. चांगला छातीचा भाता फुलावती अंगावली चढण. पूर्ण बेटाच्या वनातून आता आपली चढाई चालू आहे. मागे आता सुंदर कोथळीगडाचं दर्शन होतंय. या बाजूला नाखिंदा टोक, तिकडून कावल्याची धार नाखिंदा या वाटा उतरतात. मागे फेनेदेवी साईडचा भाग दिसतोय. फेनेदेवी घाट या बाजूने उतरतो खाली. चला आता आपण थोड्याच वेळात पादरात पोहोचू. तरी मित्रांनो, या ट्रेकला आपल्याला सवंगडी लाभलेत रोहित, अमित कर्जतचा आहे. रोहितला तर तुम्ही ओळखतात सगळे. आणि ही प्रियांका. मागे एकदा देवदांड आणि कोणता ट्रेक केला चिकना आपलं चोरकाना त्या वाटेला होती. चालायला निबारे, पण आज ढासायलाय तिचं. तर आता आम्ही पावल्याची वाट चढून थोडं वरती आलोय. पण तिच्या पोटात दुखते त्यामुळं ती बोलते की मी जाते खाली. तर आता आम्ही तिघच कंटिन्यू करतोय पुढं. काय झालं नक्की. असं वाटलं नव्हतं तुझ्याकडून होईल असं. मला पण वाटत नव्हतं झालं. आता काय करू. आम्ही दुसरा एखादा पार्टनर आणला असताना. आम्ही तर खुशीला आणला असतं, तुझं काय पडलं होतं. बरं आता फोनला रेंज आहे, तिच्याशी कॉन्टॅक्ट करत राहू खाली जासपर्यंत. आणि आम्ही तिघच कंटिन्यू करतो पुढे. फोन कर खाली गेल्यावर. तिने घरी नीट जा. बायडे रडू नको. रडू नको. अगं येईल ना आगांना पाणी थांबचं. नाळ उजव्या बाजूला ठेवत छान मळलेली वाट बाजूबाजूने चढाई करत आता या छोट्या खिंडीतून वर झाली. आता आपण पदरात पोहोचू. तर आपण आलेलो आहे पदरात. आणि हा या उजव्या बाजूला हा पदरगड. आता आपल्याला याला वळसा मारायचा आहे. मग किल्ल्याची चढाई करू, उतरू परत. आणि परत डाव्या बाजूने वळसा मारत या खिंडीत. हे बघा ही खिंड असती. तिथून मग पेड्याची वाट वरती माथ्यावर जाईल. असा आपला आजचा ट्रेक आहे. हे बघा इकडे काय दिसते आपल्याला. वातावरण स्पष्ट एकदम. हा बघा चंदेरी, म्हैसमाळ आणि इकडे ताहुली सुळके दिसत आहेत. अजून आपण वरती गेलो ना थोडं बराच परिसर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता आपण वेळ न दवडता वरती जाऊ. तर आता थोडी पेटपूजा करतो. केळं आणल्यात. शिखरण होता होता वाचले त्याचं बॅगेत. आता थोडी एनर्जी घेतो आणि मग चालायला लागतो. एवढा इथं मोठं पाण्याचं टाके. इकडे थोडस सिमेंटचं बांधून आहे, नाहीतर कातकोरीव आहे. एकदम कातकोरीव आहे. इथं पुढे गेलं की पदरवाडी आहे. पदरात तिकडून गणेश घाट, शिडची वाट या वाटा जातात वरती. चला चला चला. या अँगलने बघा हा पदरगड कसा लिंगाण्यासारखा भासतोय. उभा सरळ सोट एकदम भारी वातावरण. लय लांब लांबचं दिसतंय. हे बघा हे समोरचं कुसूर पठार आहे. या तुंगी
माऊली पदरात पण लोक राहतात हा. आणि हो का इकडे लांबवर माऊली माऊली दिसतोय. हो का क्लिअर एकदम क्लिअर. पहिलं गाडा बाजूचा वजीर पण दिसतोय हा. कडक एकदम. आज खरंच आपलं नशीब भारी आहे. वरती गेल्यावर अजून आपल्याला बराच परिसर नजरेस पडेल. इथं बघा घर दिसतंय, कोणाच तरी आहेत माणसं. हे बघा सिद्धगड आपल्या नजरेस पडतोय आता. बघा सिद्धगड, बाजूला दमदमे डोंगर आहे. आणि या भागातून शिडीची वाट, गणेश घाट या वाटा वरती भीमाशंकरला जातात. आपल्याला दिसतील त्या पदरगडावर गेल्यानंतर. तर आता आपण खांडसमधून येणाऱ्या गणेश घाटाच्या वाटेला मिळालोय. छान मळलेली एकदम, फार मॅपवर एकदम व्यवस्थित वाट दिसते ती. त्या वाटेने आपण थोडं पुढे जात किल्ल्याची चढाई करू आणि मग परत माघारी येत मग आपल्याला गणेश घाटाची वाट सोडायची आणि पेढ्याच्या वाटेला लागायची. ते एक विहीर लागली आहे बघा. आपल्याला आता पुढे जाऊन थोडा वळसा मारत मग पदरगडाची चढाई करायची. चला. हे बघा चांगला हायवेच आहे, कारण की बरेच भाविक वरती भीमाशंकरला या वाटेने जात असतात. चांगल्या वापरातल्या वाटा आहेत शिडी घाट आणि गणेश घाट भीमाशंकरला जाण्यासाठी. विहिरीपासून थोडं पुढे आल्यानंतरच हा फलक दिसतो पदरगडाकडे. इथं बांध पण केलाय. ही वाट सरळ आपल्याला पदरगडाकडे घेऊन जाईल. पदरातील मस्त झाडी भरलं रान आणि त्यातून ही मस्त मळलेली वाट. आज वातावरण ढगाळ आहे त्यामुळे आम्हाला काही उन्हाचा त्रास नाही अजिबात. आणि त्यात असं जंगल असलं की मग तर काय टेन्शनच नाही. ऊन असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. खालच्या झाडी भरल्या जंगलातून आता या कातळाला बिलगत वाट चालली आहे बघा. आणि पुढे गेल्यावर आपल्याला चिमणी क्लाइंब करून थोडंसं वर चढाई करायची आहे. बघूयात आपण. मस्त टप्पा आहे तो. सिद्धगड दिसतोय बघा. हे एकदम चिंचोळ्या नाळेतून आत्ता चढाई करत आपण वरती आलोय. पूर्ण शेवाळलेले घसरतायत पाय. समोर किल्ले माहुली. हळूहळू हळूहळू शेवाळलेले एक दगड एक तर होल्ड बघ चांगला आणि मग पुष्कर. नवख्या ट्रेकरसाठी अजिबात नाही पदरगड. आणि पावसाळ्यानंतर तर नाहीच नाही. उन्हाळ्यात तुम्ही आरामात करू शकताय, कारण की आता पावसाळ्यानंतर फुल शेवाळलेले, सगळं शेवाळले. चांगली ग्रीप असलेली बुटं पण साठाकतात. त्यात इथे एक झाडाच्या मुळीचा पॅच होता. ती मुळी नसेल तर आपल्याला वरच येता येणार नाही. सिद्धगड मधला राजा सुळका, बाजूचा दमदम्या. हे बघा ही ट्रॅव्हर्स पण थोडी घातक आहे. होल्ड आहेत पण शेवाळलेले आहेत. इथून आता आपल्याला हा चिमणी क्लाइंबचा टप्पा आहे. तो चढून वरती गेलो की मग गेलो किल्ल्यावर. आपल्याला इकडे जायचं ह्या माथ्यावर पेढ्याचा घाट चढून. हा आहे पदरगडाचा चिमणी क्लाइंबचा टप्पा. इथं बघा झाडाची लाकडाची निसन लावली आहे हा टप्पा चढण्यासाठी. नंतर पुढं मग आपल्याला चिमणी क्लाइंबचं थोडं प्रात्यक्षिक करत वरती जायचे. हे बघा इथे लाकडाची निसन लावली आहे. ही चढाई थोडी सोपी होण्यासाठी. होल्ड आहे तिथं कातळात थोडे थोडे. तिकडचा दाखवता. पलीकडे आता चिमणी क्लाइंब करायचे. ते रोहित शेठ दाखवतील आपले कसं करायचं. आता इथे काही चिमणी क्लाइंब राहिलेलं नाहीये.
काय लावल्यात आणि रोजच्या साईने आपण आता वरती गेलो. हे बघा अशी चिंचोळी भिंत आहे दोन्ही साईडला आणि त्यात चिमणी क्लाइंब करत वरती जायचं असतं. पण आता इथं आधारासाठी परत एक लाकडाची निसन लावली आहे जेणेकरून आपल्याला चढाई सोपी होईल. आणि रोप पण आहे छोटासा. तरी पण आपण चिमणी क्लाइंब काय असतं ते दाखवूया तुम्हाला. आणि आजचं हे सुंदर वातावरण. तर हा हे बघा ही चिंचोळी वाट आहे, दोन्ही साईडला भिंत आहे. इथं जाडा माणूस अजिबात घुसू शकत नाही. इथं आमचंच घेणं अवघड झालेलं. तर तुमची साईज बघूनच या पदरकाला येत असताल तर. आणि हा खरं तर चिमणी क्लाइंबचा टप्पा आहे. तर त्यात ही लाकडाची निसन टाकली आणि रोप लावली, त्यामुळे चिमणी क्लाइंब स्किप झाली. तरी आपण प्रात्यक्षिक करून दाखवू तुम्हाला. आता अमोल सर तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतील चिमणी क्लाइंब असतं कसं. खरं ऍक्च्युली बूट काढून करायचं असते, पण आता सरांचं थोडंफार तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. सर करतील. सर इकडच्या साईडला. हो ह्या साईडला करू. हा तुम्हाला येतं का? पॅन्ट वरती घ्या. तसं जमतं सरांना सगळ्या गोष्टी. हे बघा असा आधार घेत घेत थोडं 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 वरती सारखायला लागतं आपल्याला. फायनली सर चिमणी क्लाइंब करून आल्या. खरं त्यांनी रोपचा आधार घेतला नाही. नाही तर होल्ड बरेच आहेत. खरं तर चिमणी क्लाइंबला खालून करायला बरं होतं. जाऊ दे सर, तुम्ही आलात हेच लय महत्वाचं आहे आमच्यासाठी. काय नाही, दोन्ही साईडला आपल्याला असं थांबायला लागतं. आता हा बरोबर टप्पा आहे चिमणी क्लाइंबसाठी. असं थोडं 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 वरती सरकत सरकत आपल्याला चढाई करायला लागते. धन्यवाद. चल. तर आता हा टप्पा झालाय. आपण आलोय खिंडीत. भरराट वारं सुटलंय. बेकार वार आहे, बेकार. हे बघा तर कोरीव पायऱ्यांचे अवशेष छोटे छोटे. आणि इथं गुहा आहे, गुहा. पण आता इथून आपल्याला चढाई करायची. तिथं बघा पायऱ्यांचे अवशेष आहेत. चिंचोळ्या वाटेतून आलोय. पडझड झाली आहे. इथून वरती पायऱ्या आहेत.
सुंदर वातावरण आणि हा पत्रकाराचा सुळका. हो मागे स्काय बघा कसलं भारी दिसतंय. हे बघा पाण्याची टाकी. आपल्याला ही धार चढून वरती जायचं. आता पाऊस पण यायला लागला, टिपकाय लागले. इकडे बघा हा कोथळीगड. लय वारे लय वारे. इकडे फेन्यादेवी, मागे कुसूर पठार, त्याच्या मागे ढाकचं पठार दिसते लांबच बघा. आणि ढाक किल्ला पण दिसतो. तिकडे बघताल तर माथेरान दिसते बघा, माथेरान. इकडे चंदेरी, म्हैसमाळ, सगळ्यात मागे मलंगड सुळके, आणि इकडे माहुली, सिद्धगड. इकडे पण एक पाण्याचं टाके. इथं देवाचं ठाणे. थोडा आपण या सुळक्यांच्या मागे जाऊन तिकडून फेरफटका मारू. तर या पत्रकाराच्या दुसऱ्या गुहेत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली आहे बघा इथं. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. चला नमन करून आता आपण किल्ला उतरायला घेऊ, कारण की आपल्याला पुढं घाटमाता गाठायचा आहे पेड्याच्या वाटेने. तर आता आपण ड्रोन उडवला खरा, पण लय जोरात वारे. अगदी त्याच्यावर पण वॉर्निंग यायला लागली, स्ट्रॉंग वाइंड म्हणून. मग ते भीती वाटायला लागली, आईला जायचा विचा कुठतरी ड्रोन. त्यामुळे आपलं थोडंसं शॉट घेतले आणि लगेच बोलावला माघारी. आता आपण थोडं खालच्या गुहेत जाऊ, खाऊ थोडं आणि लगेच उतरायला घेऊ. इकडं लय जोरात वार वाहते. इकडूनच सांगतो तुम्हाला या परिसरात थोडं काय काय. इकडं शिडी घाट, गणेश घाट चढून जातो वरती. इकडे दिसतोय हा सिद्धगड, मध्ये राजा सुळका, त्याच्या बाजूला दमदम्या डोंगर. नंतर हा पुढे दिसतोय किल्ले माहुली. त्यानंतर इकडं ताहुली, सुळके आणि मलंगड लांबवर. पलीकडच्या बाजूला माथेरान, पेब असा परिसर दिसतोय. तो आपण पलीकडे जाऊन बघू. उतरायला सुरुवात. हे आपले खांडकचे मित्र आहेत. हो भाई माझी बघा तो बुट पुढे. ए आळू. आम्ही तर स्पोर्ट्स शूज घालून आलेला. बेकार सटकत होते त्याचे शूज. तर अनवाणीच केलाय त्यांनी किल्ला. आता शिक घालतोय शूज. CTR आहे, पण काही शेवळ असेल तर तुम्ही कोणता बी ब्रँडेड शूज घ्या, घसरणार आणि बेकार होतो शेवळ येते ह्या टप्प्यात. आता आपण खालच्या पदरात आलोय आणि इथूनच आपल्याला उजवी मारायची आणि मग पेढ्याच्या वाटेला लागायचे. आता आम्ही ही खाली किल्ल्याची वाट जाणारी सोडली आहे आणि मधूनच घुसखोरी करत आता पदरगड आणि मुख्य रांग यांच्यामधल्या खिंडीत चाललोय.
चांगलं मोकळं राणी एकदम, त्यामुळे काही टेन्शन नाही. इथं दगड पण रचून ठेवलाय. ही पेड्याची वाट वापरत असतील. वरती येळवली वगैरे राहायला. आता कातळाला बिलगून वाट चालली आहे वरती. वाट कातळाला बिलगून आली. आता हा एक छोटासा रॉक पॅच. भीमाशंकर अभयारण्य परिसरातील हे घनदाट जंगल आणि त्यातील आमची भटकंती. आपल्याला आता त्या खिंडीत जायचंय. ढगाळ वातावरण आहे. बेकार गरम होते, बेकार. आता आपण खिंडीत पोहोचू. बघू शकता तुम्ही पूर्ण गवत आहे वाटेला. वाट छान मळलेली आहे. आता इथून पुढे जात खिंडीतून आपल्याला वरती चढायचे आणि मग धारे आणि माथा. हे बघा समोरच्या या झाडी भरल्या रानात पदरवाडी आहे. तिथलं घर दिसतंय बघा एक. आता आपण सिद्धगडा वाचतो ना, तर डायरेक्ट कळसूबाई रांग ओक्यामध्ये दिसली असते. आणि ते सुख आम्ही घेतलेले सिद्धगडावरून. जायला पाहिजे. जेव्हा आम्ही डेऱ्या घाट चढून सिद्धगड केलेला आणि गायधराने दमदमा डोंगरावर गेलेलो, तेव्हा भारी वातावरण मिळालेलं, एकदम भारी. इकडं पण चंदेरी, ताहुली, मलंग, माथेरान सगळं दिसलेलं. आणि पलीकडं अगदी कळसूबाई रांगेपर्यंत नजर गेलेली. अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई शिखर आणि समोर माहुली. असं भन्नाट सह्याद्री दर्शन झालेलं तेव्हा आम्ही उंबऱ्या घाटाने खाली उतरलेलो. उंबरदार बेकार गरम होते, बेकार. अमित आमच्यावर पहिल्यांदाच आलाय. कसा आहे अनुभव अमित? चांगला आहे अनुभव, एकदम जबरदस्त. वाटा भारी येत आणि वातावरण पण आपल्याला एकदम सुंदर मिळाले, त्यामुळे काही टेन्शनच नाही. आता वाजत आलेत 10:30. 11 वाजेपर्यंत आपण माथ्यावर असू. पोचू की अजून या टेपड चढायची. हा 2 टप्प्यात येते. खिंडीपासून पुढे गेली की अजून एक टप्पा. थोडी विश्रांती घेतली. गवत बरंच. हा अंगाची लय दिवसांना लायलाय झाली. नाही पण वातावरण पुढं सगळं फिक आहे रे. आपण ना जो सिद्धगडाचा विषय केलता का, हा त्याच्यानंतर ना आजच अशी घाम निघाला. अजून तर सुरुवात आहे म्हणा. नाही म्हणजे वातावरणामुळे पण होते, पण ऊन असतं तर अजून लागली असती. हे बघा या टप्प्यात आपल्याला देवाचं ठाणे लागले एक. खालच्या गावातील लोक येत असतात पूजायला. तर मस्त कातळाला बिलगून वाट खिंडीत जाईल आणि मग तिथून चढाई. चांगल्या अंगावली चढणे. आता खिंडीत जवळ आलोय आपण. पूर्ण कारवी माजली खिंडीच्या वाटेवर. फायनली आपण खिंडीत पोहोचलो. हे बघा इथून आता वरती माथ्याकडे वाट जाईल. आपण थोडा पलीकडचा नजारा बघू. आताशी कुठं वारं लागायला लागले. थांबले थोडं वारं थांबले. हे ही नाळ उतरायची आपल्याला समोरची आंबेनळी. हा पूर्ण रानमाळा पदर आहे. घनदाट झाडीने व्यापलेला. हा मस्तच वाटते. आपण ट्रेकला बघा इथून खालून सुरुवात केली राजप्याच्या धनगरवाड्यातून. आता तुम्हाला एक दाखवतो बघा. हे बघा धाकच्या बाजूचा
कळकराई सुळका एकदम स्पष्ट दिसत आहे. आणि हे पण दिसतंय कर्नाळा दिसतंय का ट्यापाडच्या वरती पण डाव्या साईडला मध्ये दिसला का? भारी दर्शन एक नंबर. बाजूला एकदम दिसतंय. ईर्ष्याच्या बाजूला बघ शेंडा दिसतोय एकदम. हा यार ईर्षा किल्ला दिसतोय बघा. ईर्ष्याच्या बाजूला कर्नाळा बी दिसले बघ बारीक एकदम ट्यापाड. हा बरोबर ईर्ष्याच्या बाजूला दिसतोय बघा. ईर्षा किल्ला आणि त्याच्या बाजूला कर्नाळा किल्ला. आता आपण पेड्याच्या घाटाने वरती चाललोय माथ्याकडे. ही आपण उतरणार असलेली आंबेनळी घाट नाळ. त्यानंतर हा रानमाळा पदर आहे पूर्ण. हा जांभरूकचा सुळका. तिथं शिडीची वाट पदरातून खाली उतरते आणि वरती तुम्हाला जायचं असलं तर खेतोबा आहे आणि पलीकडे वाजंत्री घाट पदरातून खाली उतरायला. त्यानंतर उद्या करणार असलं घोगोळ आणि अंधारी पलीकडच्या भागात. नंतर इथं नाखिंदा टोक, तिथून कवल्याची धार आणि नाखिंदा या वाटा उतरतात. इथं कोथळीगड, तिथून पाऊलका म्हणून वाट उतरते खाली. त्यानंतर हा जो मागचा डोंगर तिथून फेण्यादेवी उतरते खाली. त्याच्यानंतर त्याच्या मागे कुसूर पठार दिसते हे आणि त्याच्या मागे ढाकचं पठार दिसते. तर ढाकच्या पठारासोबत आपल्याला ढाक किल्ला आणि कळकराई सुळका एकदम स्पष्ट दिसतोय. नंतर इकडे नजर फिरवाल तर इकडे ईर्षाळगड आणि नंतर इकडे बघताल तर ईर्षाळगड. त्याच्या बाजूला छोटासा कर्नाळा किल्ला दिसतो बघा पुसटचा. त्यानंतर हे लांबलचक माथेरानचं पठार. हा समोर तुंगी. नंतर इकडे चंदेरी किल्ला, त्याच्या बाजूला म्हैसमाळ सुळका. नंतर हे ताहुली, त्याच्या मागे मलंगड आणि इकडे सुळक्यांची पंढरी माहुली. आणि आपण आता करून आलोय तो पदरगड. त्याचा माथा दिसतोय. त्याच्या उंचीच्या बऱ्याच वरती आलोय आता आपण. आता आपण सह्य माथ्याकडे चालायला सुरुवात करूयात. हा बघा आता समोर पदरगडाचा मस्त त्याच्यावर भटके आलेत काय ते पण दिसत आहेत बघा. इथं देवाचं ठाण होतं, पाण्याच्या टाक्या. झाडी भरलं रान मारत आता शिक मोकळ्या टप्प्यात आलोय आता. अगदी आंबेनळी घाटाच्या माथ्याच्या उंचीवर आहोत आपण आता. आता आपण माथ्याच्या दिशेने कूच करतोय. हे काय आला माथा. 11:30 वाजले. मी मग तुम्हाला म्हणलेलं अर्ध्या तासात जाऊ. 1 तास लागला इथे यायला. हा बघा पदरगडाचा सर्वोच्च माथा दिसतोय. आता आपण घाटमाथ्यावर आहोत आणि आता आपल्याला पूर्ण असा वळसा घालत या आंबेनळीच्या माथ्यावर जायचं आणि तिथून उतराई करायची. तर बराच लांबचा पट्टा या मध्ये कमळजाई मंदिर आहे, तिथे जाऊ आपण. माथ्यावरची दाट कारवी आणि त्यातील ही मस्त वाट. इथे आता मस्त पाणी साठा भेटलाय. बाटल्या भरून घेतो म्हणजे पुढे टेन्शन नाही आपल्याला. इथं मस्त पावसाळ्यात धबधबा पडत असेल. आणि ही समोर आपली आंबेनळी. हे बघा आता आपण इकडून आलोय. इथून जर सरळ गेला तुम्ही तर पुढं गुप्त भीमाशंकर आहे आणि नंतर भीमाशंकर. पण आपल्याला आता उजवी घ्यायची. आपल्याला जायचं आंबेनळी घाटाकडे. हे बघा वाटेवर बिबट्याची विष्ठा दिसली. इथं गुरांचं बरेच पगमार्क आहे. जे गुरं चरायला येत असतील. आणि डुकरांचं वाटेवर दिसलेलं आहे आम्हाला. बिबट्या कधी मध्ये फिरत असेल इकडे रात्रीचा. आणि हे आमचे बिबटे रानावनात हिंडणारी. तर मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्य परिसर भटकंतीच्या या पहिल्या भागात आपण भीमाशंकरकडे जाणाऱ्या 2 वाटा बघितल्या. त्या म्हणजे पेड्याची वाट आणि पावल्याची वाट. सोबतच पदरगड भटकंती केली. तर ही भटकंती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आणि अशाच आडवाटांचा अनुभव घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या भागात कमळजाई मंदिर आणि आंबेनळी घाटाची उतराई घेऊन. धन्यवाद.